जय भारत जय संविधान। मी ॲडव्होकेट प्रकाश विजय कदम। आज पुण्यामध्ये आदिवासी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे त्यांच्या मागण्यांना घेऊन। खरं तर हे दुर्दैव आहे की भारताच्या संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार आहेत जे दिलेले आहेत त्या अधिकारांच्या विरोधामध्ये जाऊन या ठिकाणी शासन निर्णय काढला गेला, जो भारताच्या संविधानाच्या कलम 14, कलम 15, कलम 19, कलम 16 आणि कलम 21 उल्लंघन करतो, जो बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधामध्ये जाऊन हा जी.आर. काढलेला आहे। 26 वर्षाची अट आणि आर्टिकल 19 जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ज्याला म्हणतो, कोणत्याही संघटनेत सहभागी व्हायचं नाही, कोणत्याही संघटनेचा सभासद व्हायचं नाही, त्या ठिकाणी आंदोलनच करायचं नाही, आंदोलन चिरडून टाकायचं, अधिकार चिरडून टाकण्याची भाषा या ठिकाणी जर या ठिकाणी आदिवासी मंत्री उईके करत असतील तर मी त्या मंत्र्यांचा या आंदोलनामधून जाहीर निषेध करतो। त्यांनी खरं तर राजीनामा दिला पाहिजे। त्यांची पहिली मागणी जी आहे की 1 करोडचं कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे। मी ही मागणी ह्यासाठी रास्त मांडतो की सीजेपी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन त्या ठिकाणी दिल्लीमध्ये झालं, जे नीटचे विद्यार्थी त्या ठिकाणी मेले, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 1 करोडचं कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे, ही मागणी त्या ठिकाणी केली होती त्यांच्या मंडळाने। आणि आजही आमचे पुण्याचे आदिवासी विद्यार्थी 1 करोडची मागणी गडचिरोलीमध्ये विद्यार्थी मेले त्यांच्यासाठी केली जाते। खरं तर भारताच्या संविधानामध्ये कलम 21 मध्ये राईट टू लाईफ जे आहे ते समान पातळीवरती आहे, म्हणजे गरीबाच्या विद्यार्थ्याला पण जगण्याचा अधिकार आहे आणि श्रीमंतांच्या मुलाला पण जगण्याचा अधिकार आहे। त्यामुळे 1 करोडची मागणी ही रास्त आहे। त्याचबरोबर जे 10 करोडचं विम्याची मागणी या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे ती मागणी रास्त मी यासाठी मांडतो की जर या ठिकाणी शासनाने वसतिगृह चांगले ठेवले तर आमच्यावरती मरण्याची वेळच येणार नाही, पाळीच येणार नाही। त्यामुळे 10 करोडची मागणी 10 करोड जास्त असलं पाहिजे विमा, अशी या ठिकाणी मी इंडियन स्टुडंट मुवमेंट या संघटनेच्या वतीने मागणी करतो। या पेसा कायद्याबद्दल या ठिकाणी बोलणं चाललंय। पेसा कायदा म्हणजे लोकल ऍडमिनिस्ट्रेशन। आज तुम्ही बघितलं असेल की पेसा कायद्याचा वापर कशा पद्धतीने प्रशासन करत आहे। जरी पेसा कायदा दिला असला तरी आज अडाणी, या ठिकाणी अंबानी, या ठिकाणी बीजेपी आणि आरएसएस सरकार या जमिनी घेत आहे, वळगावून प्रकल्प राबवत आहे। त्यामुळे पेसा कायद्याची या ठिकाणी त्याचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी शासन करते। चौथी मागणी जी आहे त्यांची की बंजारा समाज ज्याची समिती नेमलेली आहे जी एसटी प्रवर्गामध्ये त्यांचं इन्क्लूड करावं, जी मागणी अनकॉन्स्टिट्युशनल आहे, भारताच्या संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधामध्ये आहे। असं कोणताही जात धर्म ही इन्क्लूड करता येत नाही पार्लमेंटच्या परमिशन शिवाय। पण या ठिकाणी बंजारा समिती स्थापन करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या आदिवासी समाजाच्या या ठिकाणी अधिकाराचं हनन सुरू आहे, तेही त्या ठिकाणी रोखलं पाहिजे। तेही मागणी त्यांची रास्त आहे अशी मी या ठिकाणी स्पष्ट मानतो। या आंदोलनाला संपूर्णपणे इंडियन स्टुडंट मुवमेंट त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। त्यांची मागणी संविधानाला धरून आहे आणि त्यामुळे संविधानाचा हा विजय प्रत्येक वेळी झालेला आहे आणि ह्यावेळी सुद्धा या विद्यार्थ्यांचा विजय संविधानाच्या माध्यमातून एवढंच मी या ठिकाणी सांगतो। जय भारत।